समजा महाराष्ट्रात सरकारी जमिनीची मोजणी झाली आणि ती मोजणी कुठेतरी चुकीची झालीये अशी दाट शंका आली तर जमीन मालकांनी किंवा शेतकरी बांधवांनी नेमकं काय करावं? आज आपण याच संपूर्ण प्रक्रियेमागची गुंतागुंत अगदी सोप्या आणि साध्या भाषेत उलगडून दाखवणार आहोत. आता थोडा विचार करा. जर सरकारची मोजणीची टेपच चुकीची असेल तर काय होईल? जमीन खरेदी करणारे नागरिक असोत किंवा आपले शेतकरी बांधव, मोजणी चुकीची झाल्याचं लक्षात आल्यावर एक प्रकारची भीती, चिडचिड आणि चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. हा काही जगाचा किंवा प्रक्रियेचा शेवट नाही. उलट इथूनच एका अत्यंत पद्धतशीर आणि कायदेशीर प्रक्रियेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. चला तर मग आपण याच्या थेट खोलात जाऊया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेखा अगदी थोडक्यात पाहूया. 1. वादग्रस्त जमीन मोजणी. 2. जागेवरील तत्काळ कार्यवाही. 3. फेरमोजणीसाठी अर्ज. 4. प्रशासकीय आणि कायदेशीर अपील. आणि 5. यशासाठीचे काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. बांधावरच्या वादापासून ते थेट दिवाणी न्यायालयापर्यंतचा हा प्रवास कसा असतो ते आपण पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, वादग्रस्त जमीन मोजणी. इथे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की नागरिकांसाठी आधीपासूनच काही ठोस कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एखादा चुकीचा किंवा सदोष निकाल निमूटपणे मान्य करण्याची कोणावरही कोणतीही सक्ती नाही. मोजणीबद्दल थोडी जरी शंका असली तरी संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाकडे आपण रीतसर आणि कायदेशीर मार्गाने आपला आक्षेप नक्की नोंदवू शकतो. आणि हो, पुन्हा मोजणीची म्हणजे फेरमोजणीची ठामपणे मागणी करू शकतो. हा आपला अधिकारच आहे. आता पुढचा आणि दुसरा टप्पा, जागेवरील तत्काळ कार्यवाही. कल्पना करा, मोजणी अधिकारी प्रत्यक्ष जागेवर काम करत आहेत किंवा त्यांचं काम नुकतंच संपलंय. अशा अगदी निर्णायक क्षणी नेमकी काय पावलं उचलायची? आता ह्या स्लाइडवरची सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे वापरलेले नेमके शब्द. मोजणी सुरू असताना किंवा संपल्यावर जर ते काम चुकीचं वाटत असेल तर तिथे जो पंचनामा तयार केला जातो त्यावर मोजणी मान्य नाही अशी अत्यंत स्पष्ट आणि ठळक नोंद करायलाच हवी. हे फक्त 3 शब्द आहेत, पण ते पुढच्या संपूर्ण कायदेशीर लढाईचा एक भक्कम पाया तयार करतात. आणि म्हणूनच इथं सगळ्यात मोठी सावधगिरी बाळगायची आहे ती सही करताना. जर मोजणीबद्दल मनात थोडीशी जरी शंका असेल तर घटनास्थळी कोणत्याही कागदपत्रावर आणि विशेषतः पंचनाम्यावर घाईघाईने सही करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. खूप विचार करूनच स्वाक्षरी करा, कारण एकदा केलेली सही आम्हाला मोजणी मान्य आहे असा कायदेशीर अर्थ निर्माण करू शकते. आता प्रत्यक्ष बांधावरून आपण प्रशासकीय कार्यालयाकडे वळूया. विभाग 3, फेरोमोजणीसाठी अर्ज. येथून खरी प्रशासकीय आणि कागदोपत्री प्रक्रिया सुरू होते. या संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेतला परवलीचा शब्द म्हणजे हद्द कायम मोजणी किंवा इंग्रजीत सांगायचं तर बाउंड्री फिक्सेशन सर्व्हे. चुकीच्या मोजणीला आव्हान देण्यासाठी संबंधित भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर लेखी अर्ज करून या हद्द कायम मोजणीची मागणी करावी लागते. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, नुसत्या तोंडी तक्रारीला सरकारी दरबारी काही अर्थ नसतो. त्यामुळे आपला अर्ज हा नेहमी लेखी स्वरूपातच असणं अत्यंत आवश्यक आहे. बरं, अजून एक महत्वाची बाब म्हणजे ही प्रक्रिया काही मोफत नसते. या फेरमोजणीसाठी शासनाने एक निश्चित शुल्क ठरवून दिलेलं आहे, जे भरणं बंधनकारक असतं. आणि हो, हे शुल्क सगळ्यांसाठी सारखंच नसतं, तर ते जमिनीचा एकूण क्षेत्रफळानुसार कमी जास्त होत असतं. म्हणजे जागा जेवढी मोठी तेवढी त्याची फी जास्त असू शकते. आता थोडं पुढे जाऊया आणि ही प्रक्रिया कशी उलगडते ते पाहूया. विभाग 4, प्रशासकीय आणि कायदेशीर अपील. जर या हद्द कायम मोजणीनंतरही हाती आलेला निकाल समाधानकारक नसेल तर पुढे काय करायचं? थेट न्यायालयात जाण्यापूर्वी इथे 2 टप्पे आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार सुरुवातीला वरिष्ठ भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येतं. हा झाला प्रशासकीय मार्ग. पण जर या प्रशासकीय पातळीवरही वाद सुटलाच नाही तर मात्र अंतिम पर्याय म्हणून दिवाणी न्यायालयाचे दरवाजे कायम उघडे असतात. आता जर प्रकरण दिवाणी न्यायालयात गेलंच तर दावा भक्कमपणे उभा करण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. एक म्हणजे जमिनीची कायदेशीर मालकी. दुसरं, अधिकृत सरकारी नकाशे न्यायालयात सादर करणं. आणि तिसरं म्हणजे आपल्या दाव्याला वजन मिळवून देणारे इतर भक्कम पुरावे. केवळ याच पुराव्यांच्या आधारावर न्यायालयात यशस्वीरित्या लढा देता येतो.
आता आपण वळतोय शेवटच्या आणि 5व्या विभागाकडे, यशासाठी महत्वाचे मुद्दे. या संपूर्ण कायदेशीर प्रवासात काही अत्यंत महत्वाच्या सवयी आणि नियमांचं पालन करणं क्रमप्राप्त असतं. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो पूर्वतयारीचा. सर्व कागदपत्रांच्या प्रती अगदी जपून आणि सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कोणताही अर्ज किंवा अपील हे ठरलेल्या वेळेतच दाखल झालं पाहिजे. एक जरी डेडलाईन चुकली तर संपूर्ण प्रक्रियेवर पाणी फिरू शकतं. गरज पडल्यास अनुभवी वकील किंवा भूमी अभिलेख तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात कचरू नका. आणि हो, स्थानिक नियमांनुसार ही प्रक्रिया आणि फी बदलू शकते याचंही भान असू द्या. आपण आजच्या या विश्लेषणाच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. जाता जाता एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न. पुढच्या वेळी जेव्हा आपल्या जमिनीच्या हद्दीची मोजणी होईल तेव्हा त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र आणि प्रशासकीय तयारी खरोखरच पूर्ण आहे का? पूर्वतयारी आणि कायदेशीर ज्ञानाची भक्कम जोड असेल तर कोणत्याही चुकीच्या मोजणीचा अत्यंत आत्मविश्वासाने सामना करता येतो. आजची ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. धन्यवाद.